नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी सुभद्रा फार्मिंग आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. पारंपरिक पिकासोबत जर आपण आधुनिक पिकाची साथ घेतली किंवा सांगड बसवली तर शेतकऱ्याला उत्पन्नही चांगलं भेटतं आणि त्यामुळे शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते. आपण आज अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये, ज्याचं पीक मी गेले 3 वर्ष झाले घेतोय आणि त्याचं उत्पन्न म्हणजे कमी पाण्यामध्ये कमी कष्टामध्ये जास्त उत्पन्न. आणि रब्बी पिकामध्ये जसं हरभऱ्याला एक चांगला ऑप्शन म्हणून या पिकाची आपण लागवड करू शकतो. ते पीक आहे चिया. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता, हा माझा जवळपास 2.5 ते 2.5 एकरचा प्लॉट आहे, ज्याच्यामध्ये मी एका महिन्याखाली म्हणजे 5 नोव्हेंबरला चियाची लागवड केली होती. लागवड कशा प्रकारे केली, लागवड करताना आपण काय काळजी घेतली होती, म्हणजे पेरणी कशी करतात आणि हार्वेस्टिंग करेपर्यंत, म्हणजे याचा कालावधी जर बघायला गेला तर 90 ते 120 दिवसाचा याचा कालावधी आहे. या 120 दिवसामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे पेरते वेळेस हे आपण चिया सीड ज्यावेळेस पेरतो ते एकरी आपल्याला किती टाकावं लागतं, कसं टाकावं लागतं आणि त्याचं खताचं व्यवस्थापन, फवारणीचं व्यवस्थापन सगळं मी स्वतःच्या अनुभवानुसार या व्हिडिओमध्ये शेअर करतोय. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण थोडंसं चियाबद्दल जाणून घ्या, चिया सीड्सबद्दल थोडंसं जाणून घ्या. तर बघायला गेलं तर हे मेक्सिको सिटीमधलं पीक आहे आणि याची लागवड जर करायला झालं तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या दोन्ही महिन्यापैकी आपण कधी पण याची लागवड करू शकतो. आता याला जर बघायला गेलं, याची परदेशात आणि आपल्या देशात पण मागणी भरपूर आहे. आरोग्याविषयी जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम, प्रोटीन्स याचं प्रमाण भरपूर मात्रामध्ये आहे. त्यामुळे आरोग्याविषयी जे लोक काळजी घेतात त्यांच्यामध्ये याची मागणी भरपूर प्रमाणामध्ये वाढल्यामुळे याला भावही आपल्याला मार्केटमध्ये चांगला भेटतो. याच्यामुळे याला कमी पाण्यामध्ये, कमी मेहनतीमध्ये किंवा कमी कष्टामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं. तर मित्रांनो, मी याची कशा प्रकारे काळजी घेतली, याची लागवड कधी केली, तर आता हे सगळं मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार. तुम्ही मागे बघू शकता की माझा 2.5 ते 2.5 एकरचा प्लॉट आहे, ज्या की मध्ये मी नोव्हेंबर 5 तारखेला याची पेरणी ट्रॅक्टरच्या मदतीने म्हणजे पेरणी यंत्राच्या मदतीने मी याला पेरलं होतं. पेरते वेळेस आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की याचं बी जे आहे ते खूप खोल पडता कामा नये. जास्त जर खोल पडल्या गेलं तर याचं बी बाद होतं आणि ते निघत नाही, कारण की याच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल नसतं सुरुवातीच्या काळामध्ये. सुरुवातीचे 25 ते 30 दिवस एकदम बारीक दिसतं, त्याच्यामुळे आपल्याला एक धास्ती पण भरल्या जाते की हे निघतं की नाही निघतं. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची की एकदम आधर पेरत्या वेळेस आपण लक्ष द्यायचं की एकदम आधर पेरता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पेरता वेळेस आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे की बरेच लोक आता वेगवेगळे शेतकरी त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवानुसार सांगतात, पण मी याची अशी आयडिया केली होती की आपण ज्यावेळेस जे पण सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, सोयाबीन आपण ज्यावेळेस हार्वेस्टरमधून काढतो किंवा थ्रेशरमधून काढतो, बारीक रेव मातीची जी तयार होते त्याच्यामध्ये चियाचं बी मिक्स करायचं आणि पेरणी यंत्राच्या डब्यामध्ये टाकायचं, जेणेकरून व्यवस्थित सगळ्या रानामध्ये ते एक समान पडतं. ही काळजी मित्रांनो नक्की घ्या. आता बरेचसे लोक खतासोबत टाकतात, वेगवेगळे शेतकरी वेगवेगळे ट्रिक्स म्हणजे आपापल्या अनुभवानुसार वागतात, पण ही एकदम चांगली ट्रिक आहे, कारण की गेले 3 वर्ष झाले मी असंच चियाची पेरणी करतो. पेरताना आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे की बरेच लोक आता जसं का हा माझा प्लॉट आहे, या शेतामध्ये गेल्या वर्षी हळद होती, त्यामुळे मला जास्त खत टाकावं लागलं नाही. पण बरेच शेतकरी DAP किंवा 10-26-26 अशा प्रकारचं खत चिया पेरते वेळेस त्याच्यासोबत टाकतात. पण या शेतामध्ये मी कुठल्याही प्रकारचं खत टाकलेलं नाही आहे, कारण की गेल्या वर्षी याच्यामध्ये हळद होती आणि हळदीला आपण वर्षभर खताची 2-3 वेळा आपण खत टाकतो, त्याच्यामुळे जमिनीमध्ये खताचं प्रमाण भरपूर आहे. त्याच्यामुळे मी यावर्षी खत त्याच्यामध्ये टाकलं नाही. पण जर टाकायचं झालं तर तुम्ही DAPचं 1 पोतं म्हणजे एकरी 1 पोतं तुम्ही टाकू शकता. चला तर मित्रांनो, आता आपण बघूयात की याचं प्रमाण आपल्याला किती टाकावं लागतं एकरी. बरेच शेतकरी आपापल्या अनुभवानुसार वेगवेगळं प्रमाण ठरवत असतील, पण जवळपास आता हे माझं 4थं वर्ष आहे. गेली 3 वर्ष झाली मी याचं पीक घेतोय. पहिल्या वर्षी थोडंसं मॅनेजमेंट चुकल्यामुळे त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटलं. म्हणजे पहिल्या वर्षी साधारणपणे मी याच्यामध्ये 2.5 ते 3 किलो एकरी चिया सीड्स एकरी 3 किलो टाकला होता. त्याच्यामुळे ते खूप जास्त दाट आलं होतं. तर ते काढणीला येतं किंवा हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस लक्षात आलं की जेवढं जास्त दाट होईल तेवढं याचं उत्पन्न कमी होतं. त्यामुळे थोडंसं बदल म्हणून यावर्षी मी 1700 ग्राम पर एकर म्हणजे प्रति एकर 1700 ग्राम चिया सीड्स मातीमध्ये, म्हणजे मातीची जी रेव असते सोयाबीन काढल्यानंतर जी बारीक माती तयार होते त्यामध्ये मिक्स करून एकरी 1700 ग्राम चिया मी टाकलेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एकदम जमीन पूर्ण भरलेली आहे आणि याचा जो गॅप असतो, याचा जो गॅप असतो तो मी 18 इंचीचा सुवा ठेवलेला आहे. मधला जो गॅप दिसतो तुम्हाला, हा 18 इंचीचा सुवा ठेवलेला आहे. म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस डवऱ्याची ज्यावेळेस पाळी देतो, म्हणजे मधलं जे तणकट वगैरे निघलेलं असतं ते मोठ्या पासेने आपल्याला सहजरित्या निघल्या जातो आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला फिरायलाही चान्स भेटतो. जर छोटा सुवा जर ठेवला, छोटा गॅप जर ठेवला पेरणी यंत्राचा,
तर आपल्याला पुढे याच्यातून चालायला खूप अडचण येते, कारण की हे वाढल्यानंतर खूप दाट होते. 5 फणी फंटी जी असते ती आपल्या शेतामध्ये आपल्याला चालून घ्यायची, म्हणजे फंटी करून घ्यायची. त्याच्यानंतर रोटावेटर 4-5 दिवसाच्या नंतर रोटावेटरच्या सहाय्याने जमिनीची मशागत करून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही चियाची लागवड पेरणी यंत्राने करू शकता. त्याच्यानंतर साधारणपणे 5 ते 8 दिवसाच्या नंतर तुम्हाला पहिलं पाणी त्याच्यामध्ये द्यायचं. चांगली जर जमीन असेल तर 4 किंवा 5 पाण्यामध्ये हे पूर्ण पीक म्हणजे 90 ते 120 दिवसाचा कालावधी तुमचा भरला जातो. पण जर तुमची जमीन खडकाळ असेल तर तुम्हाला पाण्याचं नियोजन थोडंसं जास्त करावं लागेल. जर बघायला गेलं तर गव्हाच्या तुलनेमध्ये या पिकाला खूप कमी पाणी लागतं. जर गव्हाला तुमच्या 6-7 पाणी लागतात, तर हे पीक 3 ते 4 पाण्यावर 5 पाण्यावर पण तुमचं येऊ शकतं. तर मित्रांनो, आता सर्वप्रथम मी 5 तारखेला याची पेरणी केली होती, 5 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर मी 16 तारखेला याला पाणी दिलं होतं, म्हणजे साधारणपणे 10 दिवसांनी मी याला पाणी दिलं होतं. आणि प्रत्येकी 15 ते 20 दिवसाच्या गॅपनी मी याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देतो. आणि अजून एक आपल्याला काळजी घ्यायची की ज्यावेळेस आपण पाणी देतो, पहिले 2 किंवा 3 पाणी आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने देतात. त्याच्यानंतर जेव्हा शेवटचे जे 2 पाणी आहेत, म्हणजे एकदा काय याला तुरे फुटले, एकदा काय याची हाईट वाढली आणि याला तुरे फुटले, त्याच्यानंतर याची पसरण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपल्याला ते शेवटचे जे 2 पाणी आहेत ते आपल्याला भुईदांडाने द्यायचे, म्हणजे मोकळं पाणी आपल्याला याच्या द्यायचे. जसे की गव्हामध्ये आपण मोकळं पाणी देतो किंवा भुईदांडाने पाणी देतो, तसंच याही पिकामध्ये आपल्याला शेवटचे जे 2 पाणी आहेत ते भुईदांडाने द्यायचे. मी ज्यावेळेस आपल्याला भुईदांडाने पाणी द्यायचं असेल त्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून तुम्हाला नक्की शेअर करेल, किंवा याची प्रगती कशी होते, या पिकाची वाढ कशी होते, किंवा वाढ घेताना आपल्याला अजून काही काळजी घ्यावी लागते का, याच्याबद्दलही मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की याला फवारणी करावी लागते की नाही. तर मित्रांनो, आता जवळपास 3 वर्ष झाले मी याचं पीक घेतो. आता हे 4थं वर्ष आहे. अजून एकही प्रकारची फवारणी मी या पिकावर केलेली नाही, कारण की रोग झालं किंवा कीड झाली, याचा प्रादुर्भाव जो असतो तो नाहीच्या बरोबरच आहे. म्हणजे अजून एकही फवारणी मी या पिकावर केलेली नाही. त्याच्यामुळे जर एखाद्या वातावरणानुसार किंवा जर काही बुरशीचा म्हणा किंवा असं जर काही वाटत असेल तर तुम्ही फवारणी करू शकता, बुरशीनाशक किंवा मग एखादं कीटकनाशक तुम्ही फवारू शकता. पण त्याचा प्रादुर्भाव जर असेल तर, कारण की 3-4 वर्षामध्ये मला अजूनही एकदाही फवारणीची गरज पडली नाही. आणि शक्यतो माझे जे शेतकरी बांधव आहेत माझ्या गावातले, ज्यांनी जे चियाचं पीक घेतात, त्यांचाही असाच अनुभव आहे की अजून तरी एकालाही फवारणीची गरज नाही पडली. खताचं प्रमाण तुम्ही देऊ शकता, एखादा युरिया वगैरे तुम्ही एकरी 20 ते 25 किलो युरिया त्याला फेकू शकता. जर त्याची वाढ कमी होत असेल, तुम्हाला वाटत असेल थोडंसं कमी वाढला आहे किंवा त्याचं काही नुकसान झालं असेल, तर एखाद्या खताचं तुम्ही डोस त्याला देऊ शकता, एकरी 25 किलो युरियाचा. पण फवारणीचं जर सांगायला झालं तर याच्यावर रोगांचा किंवा किड्यांचा प्रादुर्भाव खूप कमी आहे, त्याच्यामुळे फवारणीची याला काही गरज पडत नाही. चला तर मित्रांनो, आपण आता बघूयात की याचं एकरी उत्पन्न किती होतं. जर पहिल्या वर्षी जर बघायला गेलं, मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी चिया सीड्सची लागवड केली होती किंवा चिया सीड्सची पेरणी केली होती, त्यावेळेस पहिल्या वर्षी मला उत्पन्न याचं खूप कमी आलं होतं. म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 क्विंटल मला एकरी याचं उत्पन्न आलं होतं, थोडंसं दाट झाल्या कारणाने. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षीचं जर बघायला गेलं तर मी थोडंसं चियाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं पातळ केलं होतं. तर गेल्या वर्षी मला जवळपास 4 क्विंटल 80 किलो एकरी उत्पन्न झालं होतं. यावर्षी मी थोडंसं क्षेत्र वाढवलेलं आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. मी पहिले आधी पण सांगितलं आहे, जवळपास 2.5 ते 2.25 एकर क्षेत्र मी पूर्ण घेतलेलं आहे. आता यावर्षी आपण बघूयात की मला आणि अजून थोडंसं प्रमाण मी याच्यामध्ये कमी केलेलं आहे. गेल्या वर्षी मी 2 किलो एकरी टाकलं होतं. यावर्षी मी 1 किलो 700 ग्राम म्हणजे 1700 ग्राम प्रति एकर टाकलेले. तर आता यावर्षी आपल्याला रिझल्ट्स कसे येतात ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मित्रांनो, आर्थिक निकषानुसार जर बघायला गेलं तर हरभऱ्यापेक्षा या पिकाला खूप कमी पैसाही लागतो, खूप कमी पाणीही लागतं. तर मित्रांनो, एकदा चिया जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर एकदा चिया लावून बघा आणि कम्पेअर स्वतः करा की आपल्याला हरभऱ्याला किती पैसे लागलेत आणि चियाला किती पैसे लागले. मी नक्की 100% गॅरंटी घेऊन सांगू शकतो की आपल्याला जेवढे हरभऱ्याला पैसे लागतात, फवारणी लागते किंवा जेवढे कष्ट आपल्याला लागतात, त्यापेक्षा अर्ध्या कष्टामध्ये, अर्ध्या पैशामध्ये आणि अर्ध्या पाण्यामध्ये चिया हे एक उत्तम पीक आहे शेतकऱ्यासाठी. तर एकदा याचा अनुभव घेऊन बघा. आणि मित्रांनो, जर तुम्ही देखील चिया उत्पादक असाल, चिया शेती जर तुम्ही करत असाल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कशा प्रकारे चियाचं नियोजन करता, व्यवस्थापन करता. आणि एखादा पॉईंट जर मी विसरलो असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. जय शिवराय.